नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। प्रचंड मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर आता यापुढे बांगलादेशचे भवितव्य काय असेल हा केवळ बांगलादेशसाठीच नाही तर भारतासाठीही तितकाच महत्त्वाचा प्रश्न ठरलाय। बांगलादेशमधील उठाव सुनियोजित होता हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे। आरक्षणासारखा मुद्दा हाताशी धरून शेख हसीना सरकारच्या विरोधात आंदोलन उभे करण्यात आले ते मुळातच त्यांना सत्तेवरून दूर करण्यासाठीच। या आंदोलनामागे काही बड्या परकीय शक्तींचा हात असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे। शेख हसीना यांनी एकाच वेळी अमेरिका आणि चीन सारख्या बलाढ्य देशांना दुखावल्यामुळे कदाचित त्यांच्यापैकी एकाने किंवा दोघांनीही शेख हसीना यांचा काटा काढला असावा अशी चर्चा आहे। परंतु आता पुढचे आव्हान अधिक गंभीर आहे। बांगलादेशमध्ये प्रचंड मोठी राजकीय पोकळी निर्माण होऊ पाहत आहे। लष्कराच्या पुढाकाराने अंतरिम व्यवस्था म्हणून काही मान्यवरांच्या हाती सध्या सरकारची सूत्रे देण्यात आली असली तरी ही व्यवस्था तात्पुरती आहे। एखादा ठोस राजकीय पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत बांगलादेशमधील अस्थिरता कायम राहणार आहे। या आंदोलनादरम्यान आणि हसीना देशातून निघून गेल्यानंतरही मोठ्या प्रमाणात हिंसाचार, जाळपोळ सुरूच आहे। अल्पसंख्याक हिंदू समाजाच्या वस्त्यांवर हल्ले होत आहेत, मंदिरांना लक्ष्य केलं जातंय। बांगलादेश क्रिकेट संघातील हिंदू असलेल्या एका मोठ्या खेळाडूच्या बंगल्याला आग लावण्यात आली आहे। इस्कॉनच्या मंदिरावर हल्ले झाले आहेत। या दंगेखोरांना रोखण्याचे कोणतेही प्रयत्न होत असल्याचे दिसतंय। याचा अर्थ आंदोलकांचे लक्ष केवळ शेख हसीनाच नव्हत्या। शेख हसीना यांनी काही दिवसांपूर्वी ज्या रझाकारांचा उल्लेख केला त्या रझाकारांचा या आंदोलनात मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग दिसून येतोय। या रझाकारांना पाकिस्तानचे समर्थन आहे। बांगलादेश मुफ्तीचे शिल्पकार शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर पाकिस्तानातून गद्दाराला योग्य शिक्षा मिळाली अशा प्रतिक्रिया उमटल्या। या हिंसक आंदोलकांच्या लेखी शेख मुजीबुर गद्दार वगैरे असतील तर त्यांना साथ देणाऱ्या भारताविषयी त्यांची भावना चांगली असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। बांगलादेशमधील हे नवे सत्ताधारी किंवा ज्यांच्याकडे सत्ता सोपवली जाणार आहे त्या लोकांच्या जनाधाराचा पायाच मुळी भारतद्वेष असणार आहे, तसा तो पाकिस्तानात आहे। त्यामुळे पुढच्या काळात भारत आणि बांगलादेश यांच्यात सलोख्याचे संबंध प्रस्थापित होण्याची शक्यता कमीच आहे। भारताला त्याचा त्रास नक्कीच होईल, परंतु भारताने बांगलादेशच्या मुसक्या आवळण्याचे ठरवले तर बांगलादेशचे जगणेच कठीण होऊन बसेल। सध्याच भारत आणि बांगलादेश दरम्यानची सीमा बंद करण्यात आल्यामुळे बांगलादेशमध्ये खाद्यान्नाचा तुटवडा निर्माण होऊन महागाई भडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारत आणि बांगलादेशचे संबंध बऱ्यापैकी चांगले होते। दोन्ही देशांदरम्यान मोठ्या प्रमाणात व्यापार सुरळीत सुरू होता। परंतु आता बांगलादेशमध्ये कट्टरपंथी आणि भारतद्वेष्ट लोकांच्या हातात सत्तेची सूत्रे जाण्याची शक्यता असल्यामुळे या दोन्ही देशांच्या संबंधांवर अतिशय विपरीत आणि गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यातच भारताने शेख हसीना यांना बांगलादेशमधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी मदत केली। भारतात त्यांना पूर्ण सुरक्षा पुरवली। शेख हसीना यांनी ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितलाय। तो मिळण्याची औपचारिकता पूर्ण होईपर्यंत कदाचित त्यांचा भारतातच मुक्काम असेल। बांगलादेशच्या नवसत्ताधाऱ्यांना हे नक्कीच आवडणार नाही। बांगलादेशमध्ये जमाते इस्लामी नावाचा कट्टरवाद्यांचा पक्ष आहे। या आंदोलनात या पक्षाचाही सक्रिय सहभाग होता। जमातचे लोक शेख हसीनाच्या विरोधात तर होतेच, शिवाय ते भारताच्याही विरोधात आहे। खरे तर भारताचा विरोध त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करणाऱ्या शेख हसीनांचा ते विरोध करत होते। या आंदोलनाला विद्यार्थ्यांचे आंदोलन म्हटले जात असले तरी हे संपूर्णपणे राजकीय आंदोलन होते आणि त्यात बांगलादेशातील कट्टरवादी जमात आणि इतर विरोधी पक्ष सामील होते। सध्या बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे, परंतु बांगलादेशमध्ये हिंदूंच्या विरोधात हिंसक कारवाया अशाच प्रकारे सुरू राहिल्या तर भारत फार काळ चूप बसू शकणार नाही। सध्या तरी भारताच्या दृष्टीने हा बांगलादेशचा अंतर्गत मामला आहे, परंतु तिथल्या अल्पसंख्याक म्हणजेच हिंदू समाजावरील हल्ले असेच सुरू राहिले तर भारताला भूमिका घ्यावी लागेल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।